आजच्या काळात अनेक जण देवाच्या शोधात मंदिरं, पूजा, व्रत उपवास, तीर्थयात्रा यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. ही श्रद्धा नक्कीच महत्त्वाची आहे, पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देतो का, हा प्रश्न विचारायला हवा. कारण अध्यात्म फक्त बाहेर देव शोधण्यात नाही, तर आतल्या शांततेला आणि स्वतःच्या अस्तित्वाला ओळखण्यात आहे. आपण देवाला बाहेरच्या ठिकाणी शोधतो, पण अध्यात्म सांगतं की देव प्रत्येकाच्या आत वसलेला आहे. जेव्हा आपण सतत बाहेरचं शोधत राहतो, तेव्हा आपण आपल्या विचारांपासून, भावनांपासून आणि खऱ्या स्वतःपासून दूर जातो. पूजा आणि प्रार्थना यांचा खरा अर्थ म्हणजे मन एकाग्र करून स्वतःशी जोडणं. पण जर मनच सतत अस्थिर असेल, तर त्या कृती फक्त सवयी बनून राहतात. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण इतके व्यस्त झालो आहोत की स्वतःशी संवाद साधायलाच वेळ राहत नाही. आपण काय अनुभवतोय, काय वाटतंय, आपल्याला खरंच काय हवं आहे, हे समजून घेणं टाळलं जातं. त्यामुळे बाहेर देव शोधताना आतल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आणि हळूहळू एक रिकामेपणाची भावना निर्माण होते. खरं अध्यात्म म्हणजे स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांना स्वीकारतो, आपल्या कमतरता आणि गुण दोन्ही ओळखतो, तेव्हा एक वेगळीच शांतता मिळते. त्या शांततेतच देवाची अनुभूती दडलेली असते. त्यामुळे देव शोधण्यापेक्षा स्वतःला शोधणं हीच खरी साधना आहे. देव सापडत नाही असं नाही, आपण स्वतःला शोधणं विसरलोय.